सुको बुद्धं उपादो बुद्धं नमामि। सुखाचं धम्म देसना धम्मं नमामि। सुखासंगस्य सामगी समगानं तपो सुखो संगं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। प्रमादमनुयुज्यन्ति बालो दमेदिनो जना। अपमादंच मेधावी धनं सैटं व रखती। अज्ञानी दुर्बुद्ध माणसे प्रमादात रंगतात. सुबुद्ध सुज्ञ माणूस अप्रमादाचे जणू काय श्रेष्ठ तनामनाने रक्षण किंवा जतन करतो. आज आपण धम्मपद निरैवग्गो 306 ते 312 पर्यंत पाहणार आहोत. संपूर्ण विश्वाला ज्याने सुख शांती आणि मानवता तथा दुःखमुक्तीचा संदेश देणारे तथागत दुःखमुक्तीचे मार्गदाता तथागत भगवान सम्यक संबुद्ध गेली 2500 वर्षापासून अहोरात्र प्रयत्न करणारा धम्मचा प्रचार करणारा आदरणीय भिक्खू संघ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, युग प्रवर्तक, ज्यांच्यामुळे आपल्याला हा बुद्ध धम्म लाभला ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण धम्मपद याची माहिती घेत आहोत. बुद्ध तत्वज्ञान जर आपल्याला जीवनभराचं सोबती म्हणून जवळ ठेवण्याची इच्छा झाली तर त्यासाठी सर्व जगामध्ये धम्मपदापेक्षा श्रेष्ठतम असं पुस्तक आपल्याला मिळणार नाही. तथागत बुद्धाने आपल्याला हा अमूल्य अशी रचना केलेली आहे किंवा त्याप्रमाणे त्रिपिटकामध्ये धम्मपद असं एक महत्त्वाचं छोटंसं मौल्यवान असं रत्न आहे आणि या रत्नाचा आपण सर्वांनी लाभ घेणं अत्यंत गरजेचं आहे. निरनिराळ्या दार्शनिक तात्विक विचारांचा समन्वय हे बुद्ध तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. जीवन सुकर करण्यासाठी धम्मपदाचा एकच मार्ग आहे, एकच शिकवण आहे आणि या मार्गावरील ध्येय निश्चित आहे. या धम्मपदामुळे अनेक विचारशील लोकांच्या मनामध्ये हृदयाचे परिवर्तन झालेले आहे. त्यांच्या हृदयामध्ये चिंतनाची ज्योत प्रज्वलित केलेली आहे आणि यानेच प्रेरित होऊन चीनमधील, मंगोलियातील अनेक प्रवासी भयानक अरण्य आणि हिमालयाची अतिउच्च शिखरे ओलांडून भारतभूमीमध्ये बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांच्यामुळेच आपल्याला या देशामध्ये जो काय बुद्ध धम्म लोप पावत चालला होता तो अशा आलेल्या प्रवाशांच्यामुळेच आपल्याला हा बुद्ध धम्म त्याच्यातील तत्वज्ञान आपल्याला माहीत होत आहे किंवा त्याने केलेले भाषांतर, त्याने आपल्या भाषेमध्ये लिहून ठेवलेल्या गोष्टी, या गोष्टींचा अभ्यास करताना भारतभूमी ही बुद्धांची कशी आहे किंवा भारतभूमीमध्ये संपूर्णपणे बुद्धच होता याची जाणीव आपल्याला होते. तर या बुद्ध धम्माच्या संदर्भात बुद्धांची वाणी समजून घेण्यासाठी आपण डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया या चॅनेलला सबस्क्राईब करा
आणि लाईक करा. आज आपण निरैवग्गो या धम्मपदाची माहिती घेणार आहोत. यामध्ये पहिलं धम्मपद आहे, अभूतवादी निरयं उपेती यो चापी कत्वा न करोमि चाय उभापी ते पेच समाधवंती निहीन कम्मा मनुजा परत. जे घडले नाही ते सांगणारा नरकाला जातो, तसेच तोही नरकाला जातो. जो करून केले नाही म्हणून सांगतो, ते दोघेही हीन कर्म मानव मरणानंतर परलोकी समान होतात. कासव कंटा बहवो पापदम्मा असंयता पापा पापेही कम्मेही निरयंगते उपपज्जरे. गळ्यात काशाय वस्त्र अडकविलेले पापधर्मी असंयत असे पुष्कळ पापी मानव आपल्या पापकर्माने निर्याला जातात. निर्याला म्हणजे नरकाला जातात. सेयो अयो गुळो भूतो ततो अगिस सुखोपमो यच्चये बुच्चये दुस्सीलो रट्टपिंडंग संयतो. असंयमी दुःशील माणसाने राष्ट्राचे अन्न खाण्यापेक्षा अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे तापलेल्या लोखंडाचा गोळा खाणे श्रेयस्कर. असंयमी माणसाने अशा अर्थानं. चित्तारी ठाणाने नरो पमतो आपजत्ती परुदारूपसेवी अपुय लाभंग न निकामसेयं निदंग ततियंग निरयंग चतुर्थं. परदारागमन करणाऱ्या प्रमत्त माणसास या 4 गोष्टी प्राप्त होतात. अपुण्याचा म्हणजे पापाचा लाभ, इच्छेप्रमाणे शय्या न मिळणे, तिसरे निंदा आणि चौथं निरे म्हणजे नरक. अपुय्य लाभोच गतीच पापिका भीतस भीताय रतीच थोकिका राजाच दंडंगच गरुकंग पन्नेती तस्मा नरो परदारंग न सेवे. अपुण्याचा म्हणजे पापाचा लाभ, पापगती भ्यालेल्या पुरुषाची भ्यालेल्या स्त्रीची, रती म्हणजे सुख ही थोडीच, आणि राजा मोठा त्यांना दंड करतो, म्हणून माणसाने परदारागमन करू नये. कुसो यता दुगईतो हत्तमेवानो कंतती सामयं दुप्परामठ्ठंग निरायू पक्कडंती. ज्याप्रमाणे नीट धरलेला दर्भ हातालाच कापतो, त्याप्रमाणे नीट न आचरलेले सामान्य नरकाकडे ओढून नेते. म्हणजे आपण नीट आचरण केलं पाहिजे. यंग किंचित शीतलंकमं संकलितं वतं संकसरं ब्रह्मचर्यं नतं होती मा फलं. जे काही शिथिल कर्म, डागाळलेले जे वृत्त आणि शंकित असे जे ब्रह्मचर्य, ते महत्फलदायक होत नाही. साधू साधू साधू.